ठरलं तर मग या मालिकेच्या 7 डिसेंबरच्या भागामध्ये अर्जुन सांगत असतो, माझ्या डोक्यातला गडबड घोटाळा तुम्ही नीट केलात, अश्विनला मार्गावरती आणलं, त्यासाठी मला तुम्हाला थँक्स म्हणायचं होतं. सायली हसायला लागते आणि म्हणते, सर खरंच याची काही गरज नव्हती. यावरती अर्जुन म्हणतो, असं कसं? तुम्हीच म्हणता ना की एखाद्या माणसाने आपली हेल्प केली तर त्याला मनापासून आभार मानावे, तसेच मी तुमचे मनापासून आभार मानलेत. सायली म्हणते, सर खरंच म्हणजे आपल्या माणसांच्या डोळ्यात पाणी आलं की आपल्याला किती वाईट वाटतं. आणि खरंच तुम्ही सगळेजण खूप लकी आहात की तुम्हाला ना आईवडिलांचं खूप प्रेम मिळाले. तोपर्यंत इकडे पूर्णाची लॉनमध्ये बसलेली असते आणि विचार करत असते, म्हणजे तशी मी माणसं ओळखायला चूक तर करत नाही, पण सायलीला ओळखायला मी चूक करते का? घराच्या सुखासाठी किती पोरगी करते. आज अश्विनला ज्या पद्धतीने तिने बाहेर काढलं ना, खरंच तिचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. इतकी भोळी आणि तितकीच सज्जन ही मुलगी कधी कधी मला अशी धूर्त का वाटते? काय बरं खरं आहे, काय खोटं आहे, काय खरं आहे? खरंच ही सायली प्रामाणिक आहे का? आणि मी तिला ओळखायला चूक करते का? असं बोलत असताना तिकडे कल्पना येते आणि म्हणते, पूर्णाई मी तुमचं बोलणं ऐकलेलं आहे. म्हणजे तुम्ही ना खरंच सायलीचा विचार करताय तो योग्य आहे. तुम्ही एक विचार करा, सायलीचा स्वभाव म्हणजे चमत्कारच आहे. ती न आपल्या घरची सून बनण्यासाठी समर्थ आहे तितकं कोणीच नाही आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, आज आपल्या अश्विनला या सगळ्यातून बाहेर काढणं, अस्मिताचं मागच्या वेळेचं प्रकरण, या सगळ्यामध्ये जर कुणी आपली मदत केली असेल तर ती फक्त आणि फक्त सायली आहे. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की सायली या घरची सून बनण्याच्या लायक आहे. पण खरंच तुम्हाला सांगू का, सायलीच या घरची सून बनण्याच्या लायक आहे. आता हे सगळं पूर्णाजी सुद्धा मान्य करत असते. अस्मिता लपून छपून हे ऐकत असते आणि पूर्णाजीच्या मनामध्ये सायलीविषयीचं वाढणारं प्रेम बघून अस्मिता इन्सिक्युअर होते. त्यावरती आता इकडे कल्पना म्हणते, तुम्ही एकदा निर्मळ मनाने विचार करा. म्हणजे आपल्या घरचं हे सगळं आहे ना, हे पेलण्याचं सामर्थ्य सून म्हणून फक्त सायलीमध्ये आहे. तुमच्या मनातला तिच्याविषयीचा गैरसमज तुम्ही काढून टाका आणि मग तुम्हाला समजेल की सायली किती मनाने प्रामाणिक आहे. आता पूर्णाजी सुद्धा सायलीबद्दल विचार बदलायलाच लागलेली असते. इकडे तोपर्यंत मधुभाऊंची हिअरिंग असते आणि त्या संदर्भात सगळे पुरावे गोळा करण्यासाठी अर्जुन प्रियाचं स्टेटमेंट ऐकत असतो. तितक्यात तिथे चैतन्य येतो आणि म्हणतो, काय चाललंय? यावरती अर्जुन म्हणतो, मधुभाऊंची हिअरिंग आहे, आपल्याला हायर प्रायोरिटीमध्ये काम करायला पाहिजे. चैतन्य म्हणतो, म्हणजे काय उद्याच्या उद्या मधुभाऊंना सोडवणार की काय? यावरती अर्जुन म्हणतो, प्रयत्न तर तसेच आहेत. यावरती चैतन्य म्हणतो, मी वेगळ्या केससाठी काम करू का? अर्जुन म्हणतो, नाही तू इथेच बस, आपल्याला हे स्टेटमेंट नीट ऐकायला पाहिजे. आणि दोघं जण नीटपणे ते स्टेटमेंट ऐकत असतात आणि त्याच्यामध्ये काही चुका आहेत किंवा काय पॉईंट मिळतो का कोर्टामध्ये हे सगळं सिद्ध करायला की प्रिया खोटं बोलते हे शोधत असतात. आणि त्याच वेळेला दोघांना अजूनही तसा काही पॉईंट मिळालेला नसतो. प्रियाचं स्टेटमेंट सगळं नीट ऐकत असतानाच इकडे आता घरामध्ये सायली टिफिन घेऊन अर्जुनसाठी निघालेली असते. अस्मिता सांगत असते, हे टिफिन घेऊन जाण्याचं फक्त नाटक आहे. आणि तितक्यात तिथे रविराज आणि प्रियाची एंट्री होते. त्यांना पाहताच पूर्णाजी खूप खुश होते आणि म्हणते, तुम्ही असे अचानक आलात ना, मला माझ्या डोळ्यावरतीच विश्वास बसत नाहीये. खरंच सगळी तयारी करा बरं नाश्त्याची, बसा. आणि आज तुम्ही कसं काय येणं केलं? मला इतकं भरून आलंय म्हणून सांगू. तेवढ्यात रविराज म्हणतात, मी आमंत्रण घेऊन आलोय तन्वीच्या साखरपुड्याचं. मग मात्र पूर्णाजीचा चेहरा उतरतो. कल्पना खूप खुश होते आणि म्हणते, खरंच खूप आनंदाची बातमी आहे. तोपर्यंत इकडे आता सायली टिफिन घेऊन ऑफिसमध्ये आलेली असते. सायली नॉक करते आणि म्हणते, सर तुम्ही काम नंतर करा, आधी जेवून घ्या बरं, नेहमी तुम्ही डबा विसरून येता. यावरती अर्जुन म्हणतो, ठेवा मी थोडंसं काम करतोय. म्हणजे प्रियाचं स्टेटमेंट ऐकत आहे मी. सायली सांगत असते, सर नंतर करा की, आधी टिफिन खाऊन घ्या. आणि या गडबडीत सगळ्या फाईल खाली पाडते. अर्जुन म्हणतो, झालं, गडबड घोटाळा सुरू झाला. तेवढ्यात तिथे असलेले घटनास्थळीचे त्यावेळेचे फोटो सायली हातात घेते आणि ते सगळे फोटो सायली नीट पाहत असते. विलासला गोळी झालेले, तिथे पडलेला फ्लॉवर पॉट, मधुभाऊंचा मोबाईल, पैशांचे सगळे अस्ताव्यस्त विखुरलेले फोटो, हे सगळं सायली पाहत असते. आणि त्याच वेळेला इकडे प्रियाचं स्टेटमेंट चालू असतं. त्या स्टेटमेंटमध्ये प्रिया आता मधुभाऊंनी उजव्या हाताने गोळी झाडली असं सांगत असते. तोपर्यंत इकडे कल्पना म्हणते, खरंच भाऊजी अभिनंदन तुमचं. यावरती आता मात्र रविराज म्हणतात, हो, आणि मुलगा पण खूप छान आहे, आपल्या तन्वीला सुखात ठेवेल. यावरती पूर्णाजी म्हणतात, मी उदास होऊ की खरंच आनंद व्यक्त करू मला काही कळत नाही आहे. म्हणजे आता किल्लेदार आणि सुभेदार यांच्यामधले असलेले संबंध कायमचे संपले की काय? यावरती रविराज म्हणतात की तुम्हाला इतिहासातच जायचं असेल ना, तर तिथून सुरुवात करावी लागेल, जिथून अर्जुन त्या मुलीला लग्न करून या घरात घेऊन आला आणि माझ्या तन्वीचा साखरपुडा मोडला.
यावरती कल्पना म्हणते नाही नाही भाऊजी, आपण मागे जाण्याची काही गरज नाही आहे आणि तुम्ही तन्वीसाठी जर मुलगा बघितला असेल ना तर तो उत्तमच असेल, आम्हाला खात्री आहे की तन्वी तिकडे सुखात राहील. असं म्हणत कल्पना तो विषय बंद करते. त्यावरती रविराज म्हणतात हो, आणि मुलगा खूप चांगला आहे, विपुल विपुल करमरकर त्याचं नाव. तोपर्यंत इकडे सायली ते स्टेटमेंट ऐकत असते, ते फोटो पाहत असते आणि अचानक म्हणते सर सर 1 मिनिट. अर्जुन म्हणतो हो मी टिफिन खातोय म्हटलं ना. यावरती सायली म्हणते नाही सर ऐका मी काय म्हणते ते. याच्यामध्ये प्रिया काय म्हणाली बरं, की मधुभाऊंनी उजव्या हाताने गोळी झाडली. अर्जुन म्हणतो हो हो खरंच असं म्हटली प्रिया. आता मात्र सायली म्हणते हे शक्यच नाही आहे, म्हणजे मधुभाऊंनी खून केला नाही हे 100% खरं आहे, पण आत्ता प्रियाचं स्टेटमेंट हे 100% खोटं आहे. म्हणजे मधुभाऊ जेमतेम जेवणासाठी घास उचलायला उजवा हात वापरतात बस, बाकी त्यांच्या उजव्या हातामध्ये त्राण नाही आहे, ते उजव्या हाताने वजन नाही उचलू शकत. म्हणजे जर बंदूक उचलायची आहे तर मधुभाऊ डावाच हात वापरणार. अर्जुनला आत्तापर्यंत शोधत असलेला क्लू सापडलेला असतो आणि तो खूप खुश होतो आणि म्हणतो सायली तुम्ही माझं किती मोठं काम केलं माहिती आहे का, मी सकाळपासून हेच करत होतो. प्रिया खोटं बोलते हे मला माहिती आहे, पण तो क्लू तो मला सापडतच नव्हता. आता तुम्ही जो क्लू सापडून दिलात ना त्यालाच पिन पॉईंट करून कोर्टामध्ये आता बरोबर ही केस कशी लढतो बघा. खरंच खरंच थँक्यू 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 सो मच. असं म्हणत तो जवळजवळ सायलीचं किस घेण्यासाठी समोर जातो. 2 सेकंदातच त्याला कळतं की काहीतरी ऑकवर्ड सिच्युएशन आहे आणि तो बाजूला होतो. तितक्यात चैतन्य येतो. मग अर्जुन म्हणतो हे सगळे फोटो बघ. असं म्हणत चैतन्याला फोटो देतो. प्रियाचं स्टेटमेंट ऐकवतो आणि म्हणतो आत्ताच सायलीने सांगितलं की मधुभाऊ लेफ्टी आहेत, मग म्हणजे आता इकडे प्रियाचं स्टेटमेंट खोटं आहे आणि हे फोटो बघ इथे कोणीतरी चौथी व्यक्ती होती आणि माझी खात्री आहे ही चौथी व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नसून साक्षी शिकरे होती. म्हणजे साक्षी शिकरेने बंदूक चालवली हे 100% खरं. आता मात्र चैतन्य गडबडतो. साक्षीची बाजू घेत चैतन्य म्हणतो अरे पण साक्षीने एलिबाय दिलेला आहे ना की ती त्या हॉटेलमध्ये होती. यावरती अर्जुन म्हणतो चैतन्य किती वर्ष काम करतोस तू, असे खोटे एलिबाय कोणी देऊ शकतं ना, तू विचार कर की. यावरती चैतन्य म्हणतो अरे CCTV फुटेज पण केले ना सादर. अर्जुन म्हणतो तू का साक्षी शिकरेची एवढी बाजू घेतोयस, अरे खोटे पुरावे आणि हे सगळं दिलेली लोक आपल्याला काही नवीन आहेत का. असं म्हणत अर्जुन आता साक्षीबद्दल चैतन्य इतका का विचार करतोय याचा आता प्रश्न विचारतो. चैतन्य विचार करतो काय करावं बरं. साक्षीला अडकवण्यासाठी अर्जुन एक प्रयत्न करतोय, पण खरंच साक्षीने खून केला असेल का. चैतन्य द्विधा मनस्थितीमध्ये असतो. यावरती रविराज सांगत असतात विपुल करमरकर तो न तन्वीची खूप काळजी घेतो, म्हणजे तन्वीला अगदी सुखात ठेवेल याची मला खात्री आहे. तुम्ही आशीर्वाद नाही का देणार तन्वीला. पूर्णाई म्हणते माझे आशीर्वाद सदैव तिच्या पाठीशीच आहेत. कल्पना म्हणते खरंच भाऊजी मदतीची काही गरज वाटली तर सांगा, एकटी सुमन काय करणार आहे. विमल म्हणते हो हो मी पण आहेच की मदतीला. यावरती अस्मिता म्हणते चल तन्वी आपण आपल्या रूमवर जाऊन गप्पा मारूया. पूर्णाजी म्हणते कल्पना नाश्त्याची तयारी कर. मग रविराज आणि पूर्णाजी बोलत बसतात. अस्मिता तन्वीला घेऊन आत जाते. तोपर्यंत इकडे अर्जुन त्या हॉटेलच्या मॅनेजरला मिळतो, ज्या हॉटेलचं CCTV फुटेज साक्षीने कोर्टात सादर केलेलं असतं. मॅनेजरला म्हणतो की मला जुने CCTV फुटेज सगळं पाहिजे. मॅनेजर म्हणतो म्हणजे आधीचे जे मॅनेजर होते ना त्यांना बदली केलेला आहे, मी 1 महिन्यापूर्वी चालू आहे, त्यांच्याकडून खूप चुका झाल्या होत्या, नीट CCTV कॅमेरे मॅनेज नव्हते केले, अजून बराचसा घोळ होता. पण आत्ता मी महिनाभरापूर्वी आलो आहे आणि सगळे CCTV जुने काढून नवीन बसवलेत, त्यामुळे जुनं रेकॉर्ड मिळणं तुम्हाला तसं कठीणच आहे. अर्जुन म्हणतो तरी पण तुम्हाला जुनं रेकॉर्ड कधी मिळालं पुढे मागे तर मला कॉल करा. अर्जुन जायला निघतो त्यावेळेला त्याचं लक्ष हॉटेलच्या समोर असलेल्या एका CCTV फुटेजकडे जातं. अर्जुन त्या मॅनेजरला पुन्हा बोलवतो आणि म्हणतो हे CCTV फुटेज किंवा हा CCTV कॅमेरा पण बदलला गेलाय का. यावरती मॅनेजर म्हणतात नाही नाही हा इथला कॅमेरा जुनाच आहे, हे 2 कॅमेरे आहेत ना CCTV हे जुनेच आहेत, कदाचित याचं तुम्हाला फुटेज मिळू शकतं. आणि या 2 कॅमेऱ्यामुळेच आता मात्र अर्जुन समोर साक्षीचं सत्य येणार असतं आणि साक्षी विरुद्ध खूप मोठा पुरावा सापडलेला असतो. अर्जुन मॅनेजरचे पुन्हा पुन्हा आभार मानतो आणि त्या एका CCTV फुटेजच्या जोरावरती आता अर्जुन कोर्टामध्ये मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करणार असतो. नंतर अर्जुन चैतन्याला बोलवतो आणि म्हणतो हे बघ हे CCTV फुटेज बघ. या CCTV फुटेजमध्ये ज्या वेळेला साक्षी एंटर झाली होती हॉटेलमध्ये तिथपासून ते जाईपर्यंत सलग ती हॉटेलमध्ये नव्हती. मधल्या काही वेळामध्ये हे बघ साक्षी पुन्हा बाहेर पडली आणि पुन्हा आली. मग या मधल्या वेळात म्हणजे खुनाच्या त्या एक्झॅक्ट वेळामध्ये साक्षी कुठे गेली होती हे सांगायची काही गरज आहे का. यावरती सायली म्हणते सर म्हणजे त्या वेळामध्ये साक्षी आश्रमात गेली होती हे तुम्ही सिद्ध करू शकाल ना. आता चैतन्याच्या पायाखालची जमीनच हादरते.
असते. आत्तापर्यंत साक्षीवरती ठेवलेला विश्वास सगळा फेल गेलेला असतो आणि चैतन्य हादरतो. चैतन्य विचार करतो काय नक्की चाललंय तरी काय. आणि आता अर्जुन सांगत असतो, सायली तुम्ही काळजी करू नका, हे मी नक्कीच सिद्ध करेन की त्याच वेळेला साक्षी आश्रमात गेली होती. आता आपल्या हातात खूप मोठा 2 पुरावे आहेत. आता या 2 पुराव्यांच्या आधारे मधुभाऊंना मी सोडवणारच. असं म्हणत अर्जुनने आता खूप मोठी खेळी खेळलेली असते, ज्याच्यामध्ये साक्षी आणि प्रिया या दोघी अचूक अडकलेल्या असतात. आता केस मधुभाऊंच्या बाजूने लागून मधुभाऊ निर्दोष सुटणार हे आणि ते मात्र पाहणं फार रंजक ठरणार.